वेलकम. तर आज आपण रिझनिंगचा जो सेकंड सेट आहे मॉक टेस्ट मधला, जे आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी जी सीजीएल एक्झामसाठी जे आपण जे मॉक टेस्ट राबवतोय त्यातले पहिल्या टेस्टचे जे काही व्हिडिओ सोल्युशन्स आहेत रिझनिंग या विषयाचे मी अपलोड केलेले आहेत. तर अगेन आज आपण सेकंड टेस्ट जी 18 जुलैला कंडक्ट केली गेली होती, तर याचे आपण इथे व्हिडिओ सोल्युशन्स आणलेला आहोत. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली सोल्युशन स्टार्ट करूया. तर बघा, तर 14 जानेवारी 2022 इट वॉज मंडे म्हटलेलं आहे. देन व्हॉट विल बी द डे ऑफ द वीक ऑन 28 फेब 2025. म्हणजे 2025 मध्ये मला पोहोचायचं आहे. तर ठीक आहे, जाऊया आपण. चला, सेम डेट पहिल्यांदा तुम्ही इयर तुम्ही सेम करून घेतलं पाहिजे. म्हणजे इथे मी काय करेन, 14 जानेवारी 2022 पासून ते आपण गेलं पाहिजे पहिल्यांदा 14 जानेवारी 2025 पर्यंत. राईट, सो डेट सेम आहे, मंथ सेम आहे, डायरेक्टली इयर टू इयर पोहोचा. तर 22 ते 25 पुढे 3 वर्ष काउंट होतील. या 3 वर्षामध्ये, बरोबर आहे, या 3 वर्षामध्ये एक लीप इयर असणार आहे. 2024. तर एक लीप इयर आहे आणि 3 मधून एक गेलं तर 2 तुमचे नॉर्मल वर्ष आहेत. तर मला सांगा, लीप इयर मध्ये ऑड डेज किती येतात? तर 2 येतात. तर 2 आधी एका लीप इयर मध्ये 2, तर एका नॉर्मल मध्ये एकच येतो. तर येथे 2 मध्ये 2 आले पाहिजे. तर याच्यामध्ये 4, म्हणजे पुढे 4 हा दिवस पुढे सरकेल ह्या तारखेसाठी. म्हणजे तुम्हाला डे दिलेला आहे मंडे, तर मंडे प्लस 4 म्हणजे काय असलं पाहिजे? ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे आणि फ्रायडे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे, ह्या तारखेला कोणता दिवस आहे? ते फ्रायडे आहे. पण माझं हे उत्तर नाही आहे, कारण मला ह्या तारखेपासून अगेन मला पुढे जायचं आहे 28 फेब पर्यंत. तर अगेन बघा, जानेवारी पासून मला त्या इयर मध्ये आता पुढे जायचं आहे फेब्रुवारी मध्ये. तर मला सांगा, जानेवारीचे मी ऑलरेडी कुठल्या तारखेला आलेलो आहे? 14 तारखेला आलो. तर 14 पासून पुढे जायचं आहे. तर मागचे 14 दिवस आता मला नको आहेत, तर ह्या तारखेला मला माहिती आहे कुठला दिवस आहे? फ्रायडे. तर जानेवारीमध्ये 31 असतात. तर 31 म्हणून जर तुम्ही 14 कॅन्सल केला तर 17 दिवस पुढे कॅल्क्युलेट होतात. तर 17 छेद जर इथे मी 7 केलं तर 14 गेले, तर इथे 3 दिवस कॅल्क्युलेट होतील, जे मला कन्सिडर केले पाहिजे. कारण 7-7च्या पटीमध्ये सगळे दिवस नील होतात, कारण आफ्टर एव्हरी 7 डेज तो दिवस काय होतो? रिपीट होतो. हे तुम्हाला माहिती आहे, मलाही माहित आहे. तर अगेन फेब्रुवारीचे मला फक्त आणि फक्त किती दिवस घ्यायचे? 28. तर 28 छेद जर तुम्ही 7 केला तर हे 0 येते, कारण 7 चोक 28. 28 म्हणजे एक्झॅक्टली भाग जातो. तर भाग गेला की कम्प्लिटली जो रिमाइंडर राहतो तो 0 राहतो. कारण आपल्याला इथं क्वोशंट नको, आपल्याला इथे रिमाइंडर हवा आहे. तर याचा अर्थ पुढे 3 दिवस अजून आपल्याला पुढे गेला पाहिजे. 3 + 0 म्हणजे 3. तर अधिक 3 करा, फ्रायडे मध्ये 3. तर याचं उत्तर आलं पाहिजे फ्रायडे नंतर सॅटर्डे, संडे आणि मंडे. तर याचं उत्तर मंडे असलं पाहिजे. तर मंडे म्हणजे ऑप्शन नंबर तुमचा कुठला करेक्ट आहे? ते सेकंड करेक्ट आहे. क्लिअर? तर हा हे जे आहे पहिल्या क्वेश्चनचं उत्तर होतं. तर आपण आता पुढे जाऊया मग नेक्स्ट. तर क्वेश्चन नंबर 2 बघा पुढचा. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे, एक इमेज दिलेला आहे, नॉन व्हर्बलचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक इमेज आहे बघा. तर ह्या इमेज मध्ये पुढची इमेज कशी असली पाहिजे असं तुम्हाला विचारलं. ठीक आहे, तर क्लिअरली ही जी इमेज आहे ही व्हिजिबल असेल तुम्हाला असं म्हणेल. तर पुढची इमेज काय आहे आपण इथं बघायचं. तर पुढची इमेज जर का तुम्ही कशी असेल असं जर विचारलं असेल, तर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या सिम्बॉलला पकडा आणि तो कसा मूव्ह व्हायला लागलाय हे चेक करा. तर तो पुढे कसा मूव्ह झाला पाहिजे हे तुम्ही चेक केलं पाहिजे. म्हणजे सिम्पली याचा अर्थ, मी यातल्या एखाद्या सिम्बॉलला पकडतो, जसं की हा एरो आहे बघा इथे, हे एरो. तर हा एरो इथे मला दिसतोय नॉर्थ ईस्टला दिसायला लागलाय, जसं की हे बघा. तर हा जो एरो आहे हा इथे नॉर्थ ईस्टला आहे सुरुवातीला. तर ही नॉर्थ आहे आणि ही ईस्ट आहे. म्हणजे याचा अर्थ हा जो एरो हा कुठे दिसतोय मला? नॉर्थ ईस्टला. पुढे हा एरो असा झालाय म्हणजे ईस्टला गेलाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा खाली एरो इकडे आलाय बघा, 45 डिग्रीज मध्ये टर्न आलाय. 45 डिग्रीज मध्ये मूव्ह आला. पहिल्यांदा 45 डिग्रीज, अगेन 45 डिग्रीज, अगेन 45 डिग्रीज खाली. तर अगेन मग खाली 45 डिग्रीज मध्ये आला पाहिजे. पुढच्या इमेज मध्ये तो खाली बरोबर साऊथला पाहिजे. का सर्वप्रथम तो असा जात होता, नंतर असा गेला, नंतर असा गेला, आता मग तो खाली असा जाईल, साऊथला जाईल. तर साऊथला जो मला एरो दिसेल ते माझं उत्तर असायला पाहिजे. ओके, तर बघूया चला मग. तर याच्यामध्ये पर्याय मला दिसेल कोणता? हाच आहे बघा, पहिलाच पर्याय तुमचा इथं करेक्ट आहे. कारण हे बघा, हे साऊथ फेसिंग आहे एरो, बाकी हा नॉर्थ फेसिंग आहे एरो. त्याच्यानंतर हा आहे तुमचा ईस्ट फेसिंग आणि हा आहे तुमचा वेस्ट फेसिंग. तर ह्या 4 पर्यायामध्ये जे माझं उत्तर बरोबर आहे ते पहिलंच असलं पाहिजे, कारण हा तुम्हाला इथे खाली दिसतोय. ठीक आहे, साऊथ फेसिंग. तर सेकंड प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे. ऑप्शन नंबर 1 क्लिअर. तर हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर आपण आता पुढे जाऊया. मग चला नेक्स्ट, हा झाला क्वेश्चन नंबर 2. तर आपण आता जाणार आहोत क्वेश्चन नंबर 3 वरती. तर क्वेश्चन 3 मध्ये काय म्हटले बघूया चला. अगेन क्वेश्चन 3 जो दिसतोय मला हा काहीतरी सिंपल नंबर बेस्ड क्वेश्चन आहे. ओके, सिंपल नंबर सिरीज वाला क्वेश्चन आहे, जो रिझनिंग मध्ये येतो प्रकार. मॅथ्स मध्ये जे नंबर सिरीज येतं ते वेगळं आहे आणि रिझनिंग मध्ये जे नंबर सिरीज येतं ते वेगळं आहे. रिझनिंग मध्ये जे नंबर सिरीज ते फारच इझी क्वेश्चन असतात. मॅथ्स मध्ये जे नंबर सिरीज असतात ते कम्प्लिटली एक ठराविक पॅटर्न मूव्ह होत असतात. तर इथं आपण चेक करूया काय चालू आहे लॉजिक. तर हे बघा, इथं तुम्हाला एक नंबर दिलेला आहे 8, 66 आणि 16, आणि त्याच्या पुढे हा जो नंबर आहे 6, 38 आणि 9. तर हे कशा पद्धतीनं
तयार होत आहेत बघूया, तर त्याच्या पुढचे नंबर काय येतील असं तुम्हाला इथे विचारले. तर यातलं कुठला पर्याय करेक्ट आपल्याला बघावा लागेल. तर हे बघा 8 2 16, 6 गुणिले 2 इथं नाही आहे, म्हणजे ह्याला मी जर 8/2 केलं तर हे बनते किती सांगा 4, आणि 4 दोन्ही 8 येतं, आणि 4चा वर्ग किती आहे 16 आहे. राईट. सेम इथे पण त्यांनी तेच केले, 6 ला 2 भाग दिले तर 3 येते बघा. तर 3 दोन्ही 6 आणि 3चा वर्ग साईडला 9 आहे. तर सेम मला यातला कुठला एखादा 11/2 म्हणता येणार नाही. 10/2 जर मी केलं इथे 10/2 तर 5 येते. तर 5चा वर्ग 25 येतो. तर 5 दोन्ही 10 बरोबर आहे, आणि 5 5 25 हे पण बरोबर आहे. तर मधला नंबर कसा बनालाय मग हे बघा. तर याचा वर्ग 88 64 अधिक 2 म्हणजे 66. बरोबर आहे. तसं 6चा वर्ग 36 अधिक 2 म्हणजे किती 38. मग त्यानुसार इथे जर विचार केला तर 10चा वर्ग 100 अधिक 2 म्हणजे 102. तर बरोबर आहे. तर हा तुमचा इथं राईट पर्याय असेल, पर्याय नंबर 2. तर परत एकदा मी रिपीट करतो. तर इथं जो पहिला नंबर तुम्हाला दिसतोय त्यांनी ह्या पहिल्या नंबरला 2 न भाग दिलेत, आणि 2 न भाग दिल्यानंतर जो नंबर येतो ओके त्या नंबरला गुणिले 2 केला की पहिला नंबर गावतोय, आणि त्या नंबरचा वर्ग केला की शेवटचा नंबर गावतो. बरोबर आहे. सेम इथे पण हे बघा 6 ला 2 न भाग दिला की 3 येते, मग 3 ला 2 न मल्टिप्लाय केला की 6 येतं, आणि अगेन 3चा वर्ग केला की 9 येतं. आणि जो तुम्ही पहिला नंबर काढला आहे त्या नंबरचा वर्ग करायचा आहे, आणि अधिक 2 केला की मधला नंबर गावतो. अगेन पहिला नंबर जो तुम्ही काढला याचा वर्ग केला आणि अधिक 2 केला की तुम्हाला दुसरा नंबर गावेल जो काय आहे. सेम तसंच इथं पण तुम्हाला केला की तुम्हाला याचं उत्तर गावेल. तर ऑप्शन नंबर 2 याचं राईट उत्तर आहे. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता मी पुढे जातो. ठीक आहे, डन. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये हा थोडंसं इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर हे समजून चला. कारण SSC CGL मध्ये एक क्वेश्चन हा 2 मार्काचा येतो, आणि 0.50 हे तुमचं वजा होते 0.50. तर इथं 0.25 इथं रॉंग प्रिंट झालेलं आहे. तर चुकून तिथं 0.05 असं 25 तर चुकून वेगळं प्रिंटिंग झालेलं आहे, म्हणजे मिस्टेक आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे असं म्हणेन मी ते. कारण 0.25% निगेटिव्ह सिस्टम आहे असं तुम्ही म्हणू शकता. कारण हे बघा तुम्हाला SSC मध्ये माहिती असेल, एक क्वेश्चन चुकला की तुमचं 0.50 वजा होतं, आणि एक क्वेश्चन बरोबर आला की तुम्हाला 2 मार्क्स पडतात. म्हणजेच काय, तर हे किती टक्के आहे याच्यावरती, तर 25% आहे. बरोबर आहे. बघा वाटलं चेक करा, मला सांगा 0.5 हे 2 वरती किती आहे सांगा, आणि गुणिले 100 केला तर 5 1 5 100/4 म्हणजे 25%. म्हणजे 25% हे निगेटिव्ह मार्किंग आहे. 0.25% सिंपल भाषामध्ये. तर 0.25 हे मार्क्स तुमचे वजा नाही होत, 0.50 हे मार्क्स तुमचे वजा होतात. तर निगेटिव्ह मार्किंग किती आहे, 1/4 आहे. 1/4 म्हणजे 25%. लक्ष ठेवा. लक्षात आले का तुमच्या? तर आपण पुढे जाऊया आता. तर पुढचा क्वेश्चन म्हणजे इथं जे आहे हे 25% असे म्हटले असतं तर चाललं असतं. इथं 0.5 निगेटिव्ह मार्किंग पाहिजे होतं. ठीक आहे, तर आपण आता पुढे जाऊया मग. नेक्स्ट क्वेश्चन. तर तुम्ही हे समजू शकता जे काय आहे. तर आता पुढे आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 3 नंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये. क्वेश्चन 4 बघूया चला. तर क्वेश्चन 4 मध्ये जर आपण आलो तर क्वेश्चन 4 मध्ये काय झालेलं आहे बघा. क्वेश्चन 4 मध्ये 7% स्टोरी बिल्डिंग एखादा छोटासा पझल आहे ते, तर आपल्याला कोड सॉल्व्ह करायचं आहे. एक पझल आहे असं म्हणून. तर 7% ABCDEFG लिव्स इन अ 7 स्टोरी बिल्डिंग म्हटले, म्हणजे 7 मजली बिल्डिंग आहे. जसं की हे बघा 7 मजली बिल्डिंग आपण इथे काढूया. 1 2 3 4 5 6 आणि हे 7. तर हे 7 मजली बिल्डिंग मी काढले. करेक्ट. आता याच्यामध्ये काय काय सांगायला येते, नॉट प्लेस इन द सेम ऑर्डर. ते सेम ऑर्डर नाही आहेत, कोण कुठं बसला बघायला पाहिजे. दी बॉटम मोस्ट फ्लोर इज नंबर 1, म्हणजे हे जे आहे ते बॉटम मोस्ट ही फ्लोर नंबर 1 आहे, आणि टॉप मोस्ट फ्लोर इज नंबर 7. ठीक आहे. बोथ E and F लिव्स ऑन अ परफेक्ट स्क्वेअर नंबर किंवा परफेक्ट स्क्वेअर फ्लोअर, म्हणजे E आणि F जे आहे ते परफेक्ट स्क्वेअर नंबरलाच बसले. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे 1 चा वर्ग 1 येतोय, 2 चा वर्ग 4 यायला पाहिजे, 3 चा वर्ग 9 इथं नाही आहे. म्हणजे परफेक्ट स्क्वेअर माझ्याकडे 2च आहेत, एक तर 1 बनायला पाहिजे किंवा एक तर 4 बनायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर कुठले बनत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे E आणि F हे परफेक्ट नंबरलाच पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे इथं E असेल तर इथे F पाहिजे, किंवा दुसरी पॉसिबिलिटी. बरोबर आहे. दुसरी पॉसिबिलिटी मध्ये काय बनू शकते, इथं जर F असेल तर इथं कोण पाहिजे सांगा, E पाहिजे. क्लिअर. चला पुढे जाऊया. आता पुढे काय म्हणतात, ए लिव्स जस्ट अबव्ह E. जस्ट अबव्ह E म्हणजे E च्या लगेच वर A आहे, तर E च्या लगेच वर A आहे, इथं E च्या लगेच वर A पाहिजे. त्याच्या पुढे काय म्हणतात, ए लिव्ह जस्ट अबव्ह E. 2 पर्सन लिव्ह बिटवीन A अँड C म्हटलेलं आहे. A आणि C मध्ये दोघं आहेत. तर A आणि C मध्ये इथं तर 2 होणारच नाही, वर जागाच नाही. तर A आणि C मध्ये 2, तर हे 2 सोडला की इथं C पाहिजे. इथं खाली शक्य नाही. A इथं असेल तर हे 2 सोडला की इथं C पाहिजे. तर हे पण बरोबर आहे. मग त्याच्या पुढे म्हणतात B लिव्ह जस्ट अबव्ह D. D च्या लगेच वर B पाहिजे. हे बघा D च्या लगेच वर B पाहिजे. तर D च्या लगेच वर B, तर ह्या कॉलम मध्ये इथं शक्य आहे. इथं D ला ठेवला की इथं B ला ठेवू शकता तुम्ही. बरोबर आहे. आणि इथं जर विचार केला की D ला इथं ठेवला की इथं B ला ठेवू शकता. तर B हा जस्ट अबव्ह आहे D च्या, आणि G डझंट लिव्ह ॲडजस्टंट टू A, म्हणजे जी बाजूला नाही कोणाच्या A च्या.
तर जी जर एच्या बाजूला नसेल तर जी हितच यायला पाहिजे किंवा जी हितच यायला पाहिजे. तर मला सांगा जी हा एच्या बाजूला येऊ शकत नाही, म्हणजे पहिला कॉलम माझा चुकीचा आहे. आणि दुसऱ्या कॉलम मध्ये म्हटले ते की जी एच्या बाजूला नाही तर बरोबर आहे बघा. तर हा कॉलम माझा करेक्ट आहे. ठीक आहे. तर मला सांगा पहिला क्वेश्चन तुम्हाला इथं काय विचारले ते, इथे विचारलं की हु लिव्स ऑन सेकंड फ्लोर. सेकंड फ्लोरला कोण आहे, तर सेकंड फ्लोरला इथे सी आहे. तर याचं उत्तर माझं सी असायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 2. तर सेकंड फ्लोरला जो पर्सन बसलाय तो सी आहे. क्लिअर. तर हे ह्या प्रश्नाचं उत्तर होतं. म्हणजे याचं जे उत्तर आहे FCGE DB AEGCF असा हा सिक्वेन्स असेल. तर मी पुढे जातो. ठीक आहे. तर सेकंड जो क्वेश्चन आहे तो ह्याच्यावरतीच आहे आगे. तर याच्यावरती काय म्हटलं, हाऊ मेनी पर्सन लिव्ह बिटवीन डी अँड जी. तर डी आणि जी मध्ये किती आहेत असं इथं तुम्हाला विचारलं होतं. तर डी आणि जी मध्ये आय थिंक हे वापस रफ झालेलं आहे. ओके. तर डी आणि जी मध्ये किती आहेत वाटलंच मी परत एकदा सॉल्व्ह करतो चला, कारण पुढे मूव करते वेळी ह्या गोष्टी रफ व्हायला लागल्या. ठीक आहे. तर डी आणि जी मध्ये किती पाहिजे. ओके. तर हा तुमचा पुढचा क्वेश्चन होता यातला. तर इथे मला सॉल्व्ह करतो. तर पुन्हा एकदा बघूया, कारण ह्या गोष्टी माझ्याकडून रफ झाल्या तिथे. तर 1 2 3 4 5 आणि 6 आणि हे 7. तर इथं आपण सेकंड पॉसिबिलिटी करेक्ट आली होती. इथं एफ असेल तर इथं काहीतरी ई होतं, बरोबर आहे. अगेन त्याच्यानंतर इथं आपण डी ला मांडलं होतं काहीतरी, डीच्या जस्ट अबव बी होता काहीतरी, बरोबर आहे. अगेन असं म्हटले होते की ए हा जस्ट ईच्या वर आहे, इथं अशा पद्धतीने असेल. आणि त्याच्यानंतर 2% बिटवीन ए आणि सी. ए आणि सी मध्ये 2 होते, तर हे 2 सोडला की इथं सी पाहिजे आणि इथं जी पाहिजे. तर इथे असं विचार की हाऊ मेनी पर्सन लिव्ह बिटवीन डी अँड जी. तर डी आणि जी मध्ये किती आहेत, तर मला सांगा डी आणि जी मध्ये किती आहेत. 2 आहेत. त्याचं उत्तर 2 पाहिजे, म्हणजे पर्याय नंबर 1 हे तुमचं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 1. क्लिअर. तर याच्या पुढे आपण जाऊया नेक्स्ट. मग पुढच्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलं, तर क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन 6 मध्ये काय म्हटले, तर क्वेश्चन 6 मध्ये म्हणतात 6 पर्सन एमी सीए डिया सिया डिया रिया बिना आणि मीना अशी काय तर त्यांची नाव आहे. वेंट टू दिल्ली ऑन 6 कन्सिक्युटिव्ह डेज स्टार्टिंग फ्रॉम ट्यूजडे. नो वन वेंट टू दिल्ली बिफोर एमी असं म्हटलेलं आहे. ट्यूजडे पासून ही जर्नी चालू होते. ट्यूजडे पासून 6 डेज मला घ्यायचे आहेत. तर कुठले कुठले असू शकतात सांगा. ट्यूजडे, राईट. पुढे वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे, राईट. आणि घेतलं पाहिजे मंडे. तर 6 दिवस आहेत. 1 2 3 4 5 6 7 झाले ना. तर आपल्याला किती घ्यायचे आहेत, 6 घ्यायचे आहेत. 6% आहे. तर हे खालचं नसणार आहे. चला, तर हे खालचं नाही आहे. तर ट्यूजडे पासून स्टार्ट होते. स्टार्टिंग फ्रॉम ट्यूजडे म्हटले. नो वन वेंट टू दिल्ली बिफोर एमी. एमीच्या आधी कोणीच गेलं नाही, म्हणजे सगळ्यात आधी एमी गेले असणार आहे. तर इथं एमी कन्फर्म, राईट. दिया वेंट टू दिल्ली 2 days आफ्टर सिया. 2 days आफ्टर सिया. तर सियाच्या नंतर 2 days, म्हणजे हे पहिलं आणि हे दुसरं असणार आहे. तर याचा अर्थ दोघांच्या मध्ये एक पाहिजे मग, बरोबर. ते काय म्हणतात बघा, दिया वेंट टू दिल्ली 2 days आफ्टर, म्हणजे दिया इथं आली पाहिजे. म्हणजे दिया आणि सिया मध्ये एक जण पाहिजे. दिया नंतर 2 days आफ्टर, म्हणजे हा पहिला दिवस आणि हा दुसरा दिवस, बरोबर आहे. तर दिया ही सिया नंतर एक सोडून खाली असली पाहिजे. त्याच्या पुढे काय म्हणतात, बरेच जण 2 days आफ्टर म्हणजे बिटवीन 2 घेतात, चुकीचं आहे, लक्षात ठेवा. 2 days आफ्टर म्हणजे एक दिवस खाली आणि दुसरा दिवस खाली, अशा पद्धतीनं. ठीक. आता त्याच्या पुढं जसं की पुढं म्हटलेलं आहे ॲज मेनी पर्सन वेंट टू दिल्ली बिफोर बीना ॲज आफ्टर मीना. ओके. म्हणजे याचा अर्थ बीनाच्या आधी जेवढे असतील, बीनाच्या आधी जेवढे असतील तेवढेच खाली पाहिजेत मीनाच्या, तेवढ्याच खाली येणार मीनाच्या. ठीक आहे. बिफोर बीना जेवढे आहेत तेवढ्याच खाली आहेत मीनाच्या. आणि रिया वेंट टू दिल्ली बिफोर मीना म्हटलेलं आहे. तर मीनाच्या आधीच ही आहे, काय नाव तिचं, रिया. तर रिया पुढे कुठे पण असू शकते, राईट. चला हे पण चेक करूया. हु वेंट टू दिल्ली ऑन थर्सडे असं म्हटलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आता मी जरा व्हेरीफाय करेन, चेक करूया. चला, तर बीना आणि मीना बद्दल काय सांगतात, तर बीना पासून जेवढे वर तेवढे मीनाच्या खाली असतील आणि सिया आणि दियामध्ये एक पाहिजे. तर समजा मी बीना हिथं आहे असं समजून जातो, तर एमी तर फिक्स आहे, राईट. जर मग आपण जर बीनाला हिथं घेतलं तर बीनापासून एक वर, तर मीनापासून एक खाली, तर मीनापासून एक खाली, तर मीना हिथं यायला पाहिजे मग, राईट. आणि सिया आणि दियामध्ये एक यायला पाहिजे. तर सिया आणि दियामध्ये एक आलं पाहिजे, म्हणजे याचा अर्थ सिया इथं असेल तर एक सोडून जागा नाही आहे, पण सिया हिथं असेल तर सिया जर हिथं असेल तर एक सोडून खाली दियाला जागा आहे. आणि त्यांनी असंही म्हटलेत की मीनापासून वरच रिया असली पाहिजे. तर मीनापासून वर रिया म्हणजे रिया हिथं येणार, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हा तुमचा पझल इथं सॉल्व्ह होतोय. डन, क्लिअर.
तर आता मग क्वेश्चन काय विचारले तुम्ही, हु वेंट टू दिल्ली ऑन थर्सडे, थर्सडेला कोण गेलेला आहे, तर थर्सडेला रिया गेलेली आहे गुरुवारी, तर रिया ह्याचं उत्तर असलं पाहिजे. म्हणजे पर्याय नंबर तुमचा इथं करेक्ट आहे, फोर्थ ऑप्शन. तर फोर्थ ऑप्शन तुमचा इथे करेक्ट आहे. क्लिअर. तर हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 6चं उत्तर. देन पुढचा प्रश्न 6 नंतर 7 मध्ये आपण येऊया पुढं. क्वेश्चन नंबर 7. चला मिरर इमेज आहे बघा. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय म्हणतात ते, इफ अ मिरर इज प्लेस्ड ऑन द लाईन MN, MN ही जी लाईन इथे दिसते तुम्हाला, तर ह्या लाईन वरती काहीतरी मिरर आहे असं ते म्हणतात. तर ही मिररची लाईन आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग फिगर इज द करेक्ट इमेज ऑफ द गिवन क्वेश्चन फिगर. तर मिरर इमेज कशी पडेल याची सांगा म्हणायला लागले तुम्हाला. ठीक आहे. तर याची तुम्हाला इथं मिरर इमेज सांगायची आहे. मला सांगा याची मिरर इमेज कशी. मिरर इमेज ही लेफ्ट टू राईट असते, राईट टू लेफ्ट असते, आणि वॉटर इमेज ही टॉप टू बॉटम, बॉटम टू टॉप असते. म्हणजे वरचं खाली, खालचं वर हे पाण्यातल्या इमेजमध्ये होतं, ज्याला आपण वॉटर इमेज म्हणतो. आणि जर मिरर इमेज म्हणजे जर समजा आता माझ्यासमोर कॅमेरा आहे, तर लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. म्हणजे जर समजा आरसा असेल समोर आपल्या, तर राईटचं लेफ्ट होते दिसतं आणि लेफ्टचं राईट दिसतंय. मग त्यानुसार आपण चेक करूया याची मिरर इमेज कशी असणार आहे. ठीक आहे. तर याची जी मिरर इमेज आपल्या इथे दिसेल ती मी जरा बरं घेतो, मी दिसेल क्वेश्चन व्यवस्थित बघा. तर सिम्पली मिरर इमेज कशी असली पाहिजे सांगा. तर हे जे तुम्हाला दिसतंय हे राईट ला येणार. हे जे समजा आता हे जवळ दिसतंय हे इकडं, आता हे समजा म्हणतो मी माझी राईट साईड आहे, तर लेफ्ट साईड कशी असेल, तर हे बरोबर इथं असलं पाहिजे जवळ. म्हणजे जवळ इथं हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे, कारण दोन्ही साईडला सेम तिन्ही सर्कल दाखवलाय, एक लहान सर्कल आहे. म्हणजे चौथा ऑप्शन तर तुमचा येणारच नाही. तिसरा ऑप्शन पण तसा आहे, कॅन्सल झाला. तर माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर पहिलं किंवा दुसरं बरोबर आहे. मग त्यानुसार मला सांगा ही जी अशी 45 डिग्रीज लाईन बनली ही आता इकडे अशी बनणार. मग त्यानुसार हिथं पण बरोबर आहे, हिथं पण बरोबर आहे. अगेन हे इकडे गेलो तर हे 45 डिग्रीज इकडे जे बनले ते इकडे बनायला पाहिजे. तर हे इकडे बरोबर आहे, हे पण करेक्ट आहे बघा. आणि त्याच्यानंतर हा पॉईंट हिथंच बनला पाहिजे, तर अशा पद्धतीनं करेक्ट. तर इथं मला सांगा कुठं दिसतंय, तर हे दिसतंय का, इथं दिसतंय बघा, राईट. तर हे बरोबर आहे. तर नक्कीच तुमची कुठली मिरर इमेज करेक्ट आहे, ते बी हा ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. बी ही जी मिरर इमेज इथं आहे इथं अशा पद्धतीने बनेल. ठीक आहे, डन. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे. तर पुढच्या क्वेश्चन मध्ये बी म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं करेक्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर इथे दिलेलं आहे बघा, ऑप्शन्स दिले, तर ऑप्शन बी याचं करेक्ट आहे असं म्हणूया. ठीक आहे, डन. तर त्याच्या पुढे मी जातोय. तर क्वेश्चन नंबर 7 नंतर क्वेश्चन नंबर 8 मध्ये येऊया. 7 झालेलं आहे, 8 मध्ये. तर 8 मध्ये सिरीज दिलेत बघा, अल्फाबेटिकल सिरीज आहे. तर ह्या सिरीज नुसार पुढचा नंबर काय आला किंवा पुढचा लेटर काय आला पाहिजे असं विचारलं आहे. तर मला सांगा याचा नंबर M चा 13 आहे, याचा P चा 16 आहे, आणि M आणि 13 मध्ये किती फरक आहे, ह्याच्या आणि याच्याशी रिलेशन आहे ते याचं कशासोबत आहे असं म्हणतात. दिस वन इज रिलेटेड टू दिस, तर याचं रिलेशन कशासोबत येणार हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. तर सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज रिलेटेड टू द थर्ड लेटर क्लस्टर इन द सेम वे ॲज द सेकंड लेटर, इन द सेम वे ॲज द सेकंड लेटर क्लस्टर इज रिलेटेड टू द फर्स्ट लेटर. म्हणजे ह्याच्याशी रिलेशन आहे तर याचं कशाशी हे तुम्हाला विचारलं लागेल. तर M आणि 13 मध्ये M आणि P मध्ये 3चा फरक आहे, म्हणजे 13 आणि 16 मध्ये 3चा फरक आहे. तर S चा नंबर 19 असेल तर 19 अधिक 3 केला की 22 येते. तर 22 म्हणजे V आला पाहिजे. तर V मला इथे दिसतेच क्लिअरली. ठीक आहे, सगळ्याच ऑप्शन मध्ये V दिसायला, इथे दिसायला, इथे दिसायला. तर त्याच्यानंतर पुढे बघा, E नंतर F, तर Q नंतर Q, MNOPQR बनायला पाहिजे. तर Q नंतर R यायला पाहिजे. E नंतर जर F येत असेल तर Q नंतर R आला पाहिजे. आणि J नंतर K, तर K नंतर L आला पाहिजे. K नंतर L, तर VRL. तर VRL म्हणजे पहिलाच ऑप्शन तुमचा इथे करेक्ट आहे. लक्षात आलं, पहिलाच ऑप्शन तुमचा इथे करेक्ट आहे. डन. तर हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 8. तर पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय म्हणतात बघा. क्वेश्चन 9 मध्ये सिलॉलिझमचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 9. तर क्वेश्चन नंबर 9 आपण सिलॉग करणार आहोत बघा. तर याच्यामध्ये म्हटलेलं ऑल ड्रम्स आर स्टिक्स, म्हणजे हा जो सगळा ड्रमचा भाग आहे हा कोणामध्ये आहे, स्टिक्स मध्ये आहे. त्याच्या पुढे म्हणतात सम ड्रम्स आर बॉक्सेस, म्हणजे काही ड्रम्स जे आहेत हे काय सांगा, बॉक्सेस आहेत. करेक्ट, अशा पद्धतीने. तर पहिला पॉइंट आहे सम बॉक्सेस आर स्टिक्स. सम बॉक्सेस आर स्टिक्स आहेत का, आहेतच, बॉक्स अँड स्टिक्सचं रिलेशन आले. आणि दुसरा पॉइंट आहे सम स्टिक्स आर ड्रम्स. सम स्टिक्स आर ड्रम्स आहेत का, तर डेफिनेटली बरोबर आहे, सम स्टिक्स आर ड्रम्स आहे. सगळा ड्रम हा स्टिक मध्ये आहे, तर काही स्टिकचा भाग ड्रम मध्ये आहे, तर सेकंड पण बरोबर आहे. तिसरं सांगतायत ऑल स्टिक्स आर ड्रम्स. सगळा स्टिक्सचा ड्रम आहे का, नाही, हे डाउटफुल बनतंय सिलॉलिझमच्या पॉसिबिलिटी भाषेमध्ये. तर सगळा ड्रम हा स्टिक आहे, पण सगळा स्टिक हा ड्रम असण्याची शक्यता असते, पण कन्फर्म नाही सांगू शकत. तर ऑल स्टिक्स आर ड्रम हे कन्फर्म नाही सांगतायत, तर हे कॅन्सल आहे. ते कॅन बी वगैरे तर काहीतरी यूज केला असतं तर आपण त्याला बरोबर आहे म्हटलं असतं, राईट. म्हणजे पर्यायमध्ये माझा फर्स्ट अँड सेकंड करेक्ट पाहिजे. तर फर्स्ट अँड सेकंड करेक्ट असा ऑप्शन नंबर 1 इथं सेकंड दिसतोय बघा. ओनली कन्क्लुजन फर्स्ट अँड सेकंड वन इज फॉलो असं म्हणा. तर ऑप्शन सेकंड याचा करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 9चा. करेक्ट. तर आपण आता पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 10 मध्ये या.
क्वेश्चन 10 मध्ये काय दिसतंय तुम्हाला? इन द फॉलोइंग डायग्राम, बघा ते काय म्हणतात, इन द फॉलोइंग डायग्राम द ट्रायंगल रिप्रेझेंट रीच. अच्छा, ट्रायंगलचा जो अर्थ आहे ते मी थोडंसं किती बोललो, ट्रायंगलचा अर्थ आहे काहीतरी रीच, सर्कलचा अर्थ आहे हॅपी आणि स्क्वेअरचा अर्थ आहे काहीतरी इंडियन. स्क्वेअरचा अर्थ आहे इंडियन. तर इथं मी चेक करतो, चला जसं पुढे घेऊया. ट्रायंगलचा अर्थ आहे रिच, श्रीमंत लोक. ट्रायंगल म्हणजे श्रीमंत लोक. त्याच्यानंतर पुढे म्हणतात ते सर्कल म्हणजे हॅपी. सर्कल जो आहे तो हॅपीचा आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे स्क्वेअर म्हणजे इंडियन्स. स्क्वेअर म्हणजे हे इंडियन आहे. हे इंडियन आहेत, हे रिच आहेत आणि हे हॅपी आहेत. तो क्वेश्चन काय विचारलेत आपल्याला इथे? तर क्वेश्चन विचारलेला आहे हाऊ मेनी इंडियन्स रिच बट नॉट हॅपी. तर किती इंडियन हे रिच आहेत पण हॅपी नाही आहेत? किती इंडियन हे रिच आहेत पण हॅपी नाही आहेत? तर मला सांगा, सर्कलचा अर्थ आहे हॅपी, स्क्वेअरचा अर्थ आहे इंडियन आणि ट्रायंगलचा अर्थ आहे काहीतरी रिच. हाऊ मेनी इंडियन्स रिच बट नॉट हॅपी. तर अशी इंडियन घ्या जे रिच मध्ये आहेत पण ते हॅपी मध्ये नसायला पाहिजे. ठीक आहे, तर हा इंडियनचा भाग आहे. तर मला सांगा हा कम्प्लीट इंडियनचा भाग आहे. तर या कम्प्लीट इंडियन मध्ये रिच कुठे कुठे आहे? रिच म्हणजे ट्रायंगल आहे. तर ट्रायंगुलर हा पार्ट आहे बघा तुमचं, हे ट्रायंगल मध्ये येतं. हे रिच आहे आणि हे पण रिच आहेच. पण मला सांगा हा जो 5 नंबर आहे हा हॅपी मध्ये पण आहे. तर सर्कल हॅपी मध्ये पण 5 जे ते हॅपी मध्ये पण आहे आणि ट्रायंगल मध्ये पण आहे. तर ह्या केसमध्ये हे काउंट नाही होणार. हॅपीचा भाग काउंट नाही झाला पाहिजे. तर हे आतलं काउंट नाही होणार. तर एवढंच काउंट यायला पाहिजे. म्हणजे हे जे 4 इंडियन आहेत, ओके, ते रिच आहेत, ओके, पण हॅपी नाही आहेत. कारण हॅपी म्हणजे सर्कलचा भाग आहे. तर याचं उत्तर 4 आलं पाहिजे. 4 हा पार्ट मला फक्त घ्यायचा. तर मला सांगा बघा, पर्याय नंबर 4 याचं उत्तर म्हणजे पर्यायामध्ये आहे का? आहे. ऑप्शन नंबर याचा करेक्ट आहे आपला इथे 4 जो दिलाय. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. डन. तर हे होतं तुमचं क्वेश्चन नंबर कोणत्या प्रश्नाचं उत्तर? प्रश्न नंबर 10. प्रश्न नंबर 10चं हे उत्तर आहे. तर आपण आता पुढे जाणार आहोत. क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 याचा आन्सर काढूया. चला, 11 मध्ये काय म्हणतात बघा, ऍक्शन रिलेटेड टू रिएक्शन. तर ऍक्शन लीड्स टू रिएक्शन असं म्हणा, किंवा ऍक्शनची रिएक्शन होते. तर स्टिम्युलस रिलेटेड टू रिस्पॉन्स असं म्हटलं पाहिजे. स्टिम्युलस रिलेटेड टू रिस्पॉन्स. तर रिस्पॉन्स याचं उत्तर असायला पाहिजे. तर ठीक आहे, बरोबर. त्या शब्दानुसार जावा. ऍक्शन्स मुळे रिएक्शन, स्टिम्युलस मुळे रिस्पॉन्स असं आपण इथं म्हणू शकतो. ओके, तर रिस्पॉन्स हे स्टिम्युलस लीड्स टू रिस्पॉन्स असं आपण इथं म्हणतो. ठीक आहे, तर हे लक्षात आलं असेल तुमच्या. तर आता आपण पुढे जाणार. क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12. ठीक आहे, अॅनॉलॉजी वाला क्वेश्चन होता. जो क्वेश्चन नंबर आपण 11 भेटत होता, अॅनॉलॉजी, सिमिलॅरिटी असं म्हणतात. ठीक आहे, तर पुढे बघा. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय म्हणतात? सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल. सर्कल वाला क्वेश्चन आहे. तर 6 जण आहेत, 6 जणांचा आपण इथं सर्कल काढायचं. ठीक आहे, 1 2 3 4 5 6. मी आणखी एक सर्कल काढतो कारण कुठे कुठे पॉसिबिलिटी बनते. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे, कुठलं करेक्ट आहे बघूया. चला, 6 जण आहेत अराउंड द सर्कल टेबल फेसिंग द सेंटर. म्हणजे सगळेजण आतमध्ये बघाले. तर ही लेफ्ट असते, ही राईट असते. ही लेफ्ट असते, ही राईट असते. कारण आतमध्ये बघतायत म्हणजे समजा इथे एखादा बसलाय तर ही क्लॉकवाईज लेफ्ट असते आणि ही काय असते? राईट असते. आता पहिला पॉईंट काय म्हणतात ते? एफ इज बिटवीन ए अँड डी म्हटलेत. एफ हा ए आणि डीच्या मध्ये आहे. तर ए इथं असेल तर डी इथं आहे समजा, आणि ह्या दोघांच्या मध्ये एफ आहे. किंवा मी तर म्हणतो चला, इथं डी आहे आणि इथं ए आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये एफ आहे. बरोबर ना? ए इथं असेल तर वर डी, ह्या दोघांच्या मध्ये एफ, किंवा डी इथं असेल तर वर ए आणि ह्या दोघांच्या मध्ये एफ. पहिल्या पॉईंटला कन्फ्युजन आहे. मी 2 पॉईंट मानले. कुठला करेक्ट आहे पॉईंट हा क्वेश्चन ठरवेल. त्याच्यापुढे काय म्हणतात? एफ इज बिटवीन ए अँड डी. त्याच्यामध्ये म्हणतात की सी इज बिटवीन ई अँड बी. तर सी जो आहे तो ई आणि बीच्या मध्ये पाहिजे. ई आणि बीच्या मध्ये. तर ई आणि बीच्या मध्ये म्हटलं की ह्या जागा या लागल्यात. तर ह्याचा अर्थ इथं ई असेल तर समजा इथं बी म्हणतो मी, आणि ह्या दोघांच्या मध्ये काहीतरी सी पाहिजे. तर ही जागा फिक्स आहे. ठीक आहे, किंवा असं म्हणूया आपण, इथं बी असेल तर इथं ई पाहिजे. ह्या सर्कलमध्ये, सर्कल पॉसिबिलिटी मध्ये पॉसिबिलिटी बनायला लागली. इथं जर आला तर मला सांगा, इथं ई असेल तर इथं बी पाहिजे, किंवा इथं ई असेल तर इथं बी पाहिजे, आणि ह्या दोघांच्या मध्ये फिक्स आहे. कोणाला पाहिजे? सी. पुढचा पॉईंट म्हणतात की इज नॉट बिटवीन डी अँड सी. ई जो आहे तो डी आणि सी च्या मध्ये नाही. तर मला सांगा, डी आणि सी च्या मध्ये ई नसणार म्हणजे इथं बी पाहिजे, आणि इथं काय पाहिजे? मग ई पाहिजे. तर डी आणि सी च्या मध्ये ई नसणार म्हणजे इथं बी पाहिजे आणि इथं ई पाहिजे. करेक्ट. तर हा पॉईंट इथं क्लिअर झाला. पुढे म्हणतात डी इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ सी. सी च्या सेकंड लेफ्ट डी पाहिजे. तर सी ची सेकंड लेफ्ट डी आहे, बरोबर आहे. तर सी ची सेकंड लेफ्ट इथे ए होते, तर हे चुकीचं आहे बघा. तर सी च्या सेकंड लेफ्ट डी पाहिजे. तर त्यानुसार इथं क्वेश्चन संपतोय. तर हा पहिला पॉईंट आपल्या इथं करेक्ट आहे. आता हु इज सिटिंग बिटवीन सी आणि ए म्हणतात. तर सी आणि ए च्या मध्ये कोण आहे? तर मला सांगा की सी आणि ए च्या मध्ये कोण असायला पाहिजे? तर सी इथं बसलाय आणि इथं ए बसलाय, तर ह्या दोघांच्या मध्ये ई आहे.
ह्या दोघांच्या मध्ये ई आहे. तर याचं उत्तर असलं पाहिजे ऑप्शन नंबर पहिला. बरोबर आहे का? ते इज नॉट बिटवीन डी अँड सी म्हटले होते, त्यानुसार आपण याला एला इथं खाली ऍडजस्ट केलं आणि इथं वरती बी ला ऍडजस्ट केलं. तर सी आणि एच्या मध्ये हा ई असला पाहिजे. तर हा इथं पॉईंट क्लिअर होतो. तर हा झाला क्वेश्चन नंबर 12. तर आपण पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन 13, रोहित इज डेव्ह सन. ब्लड रिलेशन वाला क्वेश्चन आहे बघा. ब्लड रिलेशन. तर ब्लड रिलेशन मध्ये काय म्हणतात, रोहित इज देव सन्स. ओके, रोहित आहे तो देवचा सन आहे, म्हणजे इथं रोहित घ्या. ओके, रोहित हा तो कोणाचा सन आहे, हा देवचा सन आहे, म्हणजे वरती देवला घ्या. डीईव्ही. पूनम पूनमा असं म्हटलेलं आहे किंवा पूनम असं म्हणायचं आहे. इज मेहेक्स ओनली सिस्टर. मेहेक्स ओनली सिस्टर. आता समजा इथं मेहेक आहे कुठेतरी. ओके, इथं कुठेतरी मेहेक आहे. तर मेहेक ओनली सिस्टर म्हणजे मेहेकला एकच बहीण आहे आणि तिचं नाव काय, पूनम असं म्हणतात. प्रिंटिंग मिस्टेक आहे, पूनम पाहिजे ते अशा पद्धतीने. पूनम. पूनम ही एकमात्र सिस्टर आहे कुणाला, मेहकला. त्याच्या पुढे म्हणतात देव इज मेहेक्स ब्रदर इन लॉ. देव जो आहे तो मेहेकचा ब्रदर इन लॉ आहे. मेहेकचा ब्रदर इन लॉ आहे. तर मला सांगा मेहेकचा हा जर ब्रदर इन लॉ असेल तर एक काम करूया येते अशा पद्धतीनं. हे बघा हा मेल आहे, हे तर क्लिअर आहे. हाऊ इज असं असेल तर मेहेकचा ब्रदर इन लॉ म्हणजे इथं आपण जर ह्याला असं कनेक्ट केलं, समजा याच्या पद्धतीने मी इथं पूनम म्हणतो, ठीक आहे, आणि पूनम आणि मेहेक हे बहीण भाऊ आहेत. तर ह्या केसमध्ये ह्या दोघांचं लग्न झालंय म्हणा. तर ही फिमेल आहे डेफिनेटली पूनम आणि हिचा भाऊ आहे कोण आहे, मेहेक आहे. करेक्ट. तर मेहेक हा तिचा भाऊ आहे. तर ह्या केसमध्ये परत एकदा आपण क्वेश्चन रीड करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोण कसं कनेक्ट झालेलं आहे ते. रोहित इज देव सन. रोहित आहे तो सन आहे कुणाचा, देवचा. त्याच्यानंतर पूनम इज मेहेक्स ओनली सिस्टर. पूनम जी आहे ती मेहेक्स ओनली सिस्टर. तर मेहेकची एकमात्र बहीण आहे कोण, पूनम. देव इज मेहेक्स ब्रदर इन लॉ. तर देव आहे तो ब्रदर इन लॉ बनतो कुणाचं, का ह्या दोघांचं लग्न झालं मेहेकचं. हाव इज रोहित रिलेटेड टू मेहेक. तर रोहितचं मेहकशी काय रिलेशन. तर मला सांगा रोहितची मम्मींचा भाऊ आहे तो. तर रोहित काय लागणार, नेफ्यू लागणार, नेफ्यू. आणि मेहेक अंकल लागेल. तर रोहित काय लागेल असं विचारले तर याचं उत्तर असलं पाहिजे नेफ्यू. तर नेफ्यू म्हणजे पर्याय नंबर तुमचा 3 करेक्ट आहे. पर्याय नंबर सी असं म्हणूया किंवा 3. क्लिअर. तर याचं उत्तर आहे नेफ्यू. पुढे जाऊया. कारण मम्मींचा भाऊ आहे तो, तर त्यानुसार तो अंकल लागेल आणि हा नेफ्यू लागेल. मेहेकच्या बहिणीचा मुलगा म्हणजे नेफ्यू. आता पुढे जाऊया. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर कितवा, 13. तर आपण आता पुढे जाणार आहोत क्वेश्चन नंबर 14 मध्ये. क्वेश्चन 14 मध्ये काय म्हणतात बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन दॅट रिप्रेझेंट द गिवन व्हेन डायग्राम. तर करेक्ट ऑप्शन निवडा जो व्हेन डायग्रामला रिप्रेझेंट करतो असं म्हटलेलं आहे. थोडंसं लहान करतो इथे. तर हा माझ्याकडे व्हेन डायग्राम आहे आणि व्हेन डायग्राम मध्ये ह्यातलं कुठलं ऑप्शन करेक्ट आहे सांगा मला लागेल. त्यातलं कुठलं करेक्ट आहे आपल्याला सांगायचं. तर माझ्याकडे 4 पर्याय आहेत. टाइम गोल्ड बटर, कलर रेड ग्रीन अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आहे साऊथ मीटर आणि झेरॉक्स आणि बॅग क्लोथ्स आणि बॉल. तर एका सर्कलमध्ये 2 लहान लहान सर्कल दाखवले. तर मला सांगा इथे जर तुम्ही ह्याला कलरला पकडलं तर हा मोठा कलरचा भाग आहे आणि कलर मध्येच रेड येणार आणि कलर मध्येच काय ना ग्रीन येणार. तर हा पर्याय तुमचा करेक्ट आहे. तर टाइम गोल्ड बटर हे वेगवेगळे व्हेरिएबल आहेत. साऊथ मीटर झेरॉक्स हे काहीतरी रिलेशन लागतच नाही यांचं. बॅग क्लोथ्स आणि बॉल यांचं पण रिलेशन लागत नाही. तर मला सांगा कलर मध्येच 2 भाग येतात रेड आणि ग्रीन. तर नक्कीच तुमचा पर्याय नंबर इथं सेकंड करेक्ट आहे असं म्हणूया. ठीक आहे. तर हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 14. आता जाऊया क्वेश्चन नंबर 15 मध्ये. क्वेश्चन 15 मध्ये काय म्हणतात बघा, फाइंड द अँगल बिटवीन द मिनिट हँड अँड हर हँड ऍट 10:30 AM. म्हणजे 10:30 वाजता जो अँगल बनेल तो अँगल सांगा म्हणतात. व्हॉट एव्हर दी इन्क्लाइंड और रिफ्लेक्स. ते इन्क्लाइंड असं म्हणायचं चालू. त्या दोघांच्या मध्ये कोणी अंतर काय मला सांगायचं 10:30 वाजता. तर ह्या केसमध्ये तर तुम्हाला एक फॉर्म्युला इथं माहिती असला पाहिजे. 2 काट्यांच्या मधलं कोणी अंतर पण काढायचं असेल तर एक फॉर्म्युला आहे सिंपल, 30h - 11/2m. h म्हणजे आवर्स आणि m म्हणजे मिनिट. तर याच्यामध्ये जर r ला ठेवला आणि m म्हणजे मिनिटला ठेवला तर तुमचं उत्तर लगेच येते. तर 30 × h म्हणजे किती तास झाले, 10 तास झालेत, -11/2 m म्हणजे मिनिटे, किती मिनिटं झालीत, 30 मिनिटं झालेत. तर हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. तर 10 × 30 म्हणजे किती आला पाहिजे सांगा, हे 300 आणि वजा पुढे जर विचार केला तर वजा असला पाहिजे 11/2 म्हणजे हे 15 × 11 करा. तर 15 × 11 तुम्ही साईडला घेतो बघा त्याला. 300 वजा 15 × 10 म्हणजे 150 आणि वरचे 15 म्हणजे 165. तर 300 मधून मला घालवायचे आहेत 165. मग 300 मधून जर मी 165 घालवले, लक्षात येते, 300 मधून जर मी 165 घालवले तर 300 मधून 100 गेले म्हणजे 200, 200 मधून 65 गेले म्हणजे 135. तर 135 तिथे ऍक्च्युअली 0 ऍड झालं, हे वरती असं डिग्रीच्या रूपामध्ये आहे. तर इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, समजून घ्या. तर 135 याचं उत्तर आहे. क्लिअर, 135. राईट, डन. तर हा होता क्वेश्चन नंबर तुमचा 15.
तर हा फॉर्म्युला विसरू नका. कुठल्याही दोन काट्यांच्या मला जर कोणी अंतर विचारलं असेल तर 30h - 11/2m असं करतो आपण. ठीक आहे, डन. पुढे जाऊया. तर हा आहे डाईस वाला क्वेश्चन. तर बघा इथे काय विचार लागले तुम्हाला, टू पोझिशन ऑफ द सेम डाईस आर गिवन. तर एक डाईस आहे त्याच्या दोन पोझिशन दाखवले. विच ऑफ द फॉलोइंग नंबर विल बी अपोजिट टू 6. तर 6च्या अपोजिट काय येणार सांगा म्हणतात. तर चला बघूया मग 6च्या अपोजिट काय. तर याच्यावरती 6 नंबर आहेत, ह्याच्यावरती 2 नंबर आहेत, याच्यावरती 3 नंबर आहेत, ह्याच्यावरती 1 डॉट आहे म्हणूया, ह्याच्यावरती 2 डॉट आहे आणि ह्याच्यावरती 4 डॉट आहेत. तर मला सांगा रिपीटेड काय काय आहे का इथं. तर इथं 2 4 1 आहे, 2 3 आणि 6 येते. तर मला सांगा इथं 2 कॉमन आहे, इथं 2 कॉमन आहे, इथं 3 आहे, इथं 1 आहे, इथं 6 आणि इथं 4 आहे. तर 2 जो कॉमन आहे त्याला पकडा आणि क्लॉकवाईज ठेवा, तुमची उत्तरे येतात. तर हे बघा 2 नंतर मी पुढे जातो 3, करेक्ट, हे 3 डॉट आहेत आणि 3 नंतर इथं 6. तसं इथं या, इथं 2 आहे, 2च्या पुढे 1 आहे क्लॉकवाईज आणि त्याच्या पुढे 4 आहे. तर मला सांगा 1च्या अपोजिट 3 येते, 6च्या अपोजिट 4 येतो आणि जो राहिलेला नंबर आहे तो 2च्या अपोजिट येतो. 1 2 3 4 5 राहिलाय, म्हणजे 2च्या अपोजिट तो 2 आहे, 2 आहे ना, सेम नंबर कधी नाही आहे. तर जो राहिलेला नंबर असतो तो त्याच्या अपोजिट येतो. ठीक आहे, तर 2च्या अपोजिट 5. तर आपल्याला 6च्या अपोजिट काय विचारले, 4 यायला पाहिजे. तर 6च्या अपोजिट 4 यायला पाहिजे. तर 4 इथं पर्यायामध्ये दिलेलं आहे, तर याचं उत्तर नन ऑफ दीज पाहिजे, नन ऑफ दीज. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 4 तुमचा इथं करेक्ट आन्सर असला पाहिजे. ठीक आहे, तर पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन हा आहे क्वेश्चन नंबर 16 झाला. 17वा क्वेश्चन. तर क्वेश्चन नंबर 17 मध्ये काय म्हणतात बघा. 17 मध्ये म्हणतात, अ मॅन इज परफॉर्मिंग हेड स्टँड विथ हिज हँड्स डाऊन अँड लेग्स अप. ठीक आहे, हिज फेस इज टुवर्ड्स द वेस्ट. इन विच डायरेक्शन विल हिज लेफ्ट हँड बी. तर त्याचा लेफ्ट हँड कुठल्या दिशेला असेल सांगा म्हणतात. तर मला सांगा एक व्यक्ती आहे म्हणतात, त्याचं हेड स्टँड जे आहे, हेड हँड्स काहीतरी खाली आहेत आणि लेग्स वर आहे, म्हणजे उलट उभारला आहे तो, असं म्हणे, खाली डोक्यावर पाय आहे. ठीक आहे, आणि त्याचा जो चेहरा आहे तो वेस्टला आहे, म्हणजे हा चेहरा आहे समजा, असं म्हणतो मी. हा वॉटेवर जो स्पेस आहे असं म्हणे, हा आहे वेस्टला. ठीक आहे, असं जर असेल तर खाली असेल तर ही स्पेस इज टुवर्ड्स द वेस्ट. इन विच डायरेक्शन विल ही बी, विल हिज लेफ्ट हँड बी. तर असायचं लेफ्ट हँड त्याचा कुठल्या दिशेला असेल. तर मला सांगा जर तुम्ही खाली तोंड करून उभारलाय आणि तुमचा चेहरा वेस्टला दिसतो, तर वरची बाजू आहे ती नॉर्थ असते आणि खालची बाजू समजा ही साऊथ आहे म्हणतो. तर लेफ्ट हँड तुमचा जो आहे हा जर इकडे असेल तर ह्या केसमध्ये तुम्ही नॉर्थला बघत असणार आहे. लक्षात आले का. अ मॅन इज परफॉर्मिंग हेड स्टँड विथ हिज हँड्स डाऊन अँड लेग्स अप म्हटलेलं आहे. तर ह्या केसमध्ये तुमची जी डावी बाजू आहे ती इकडे असायला पाहिजे. हिज फेस इज टुवर्ड्स द वेस्ट. तर वेस्टला तो बघायला लागला आहे. इन विच डायरेक्शन विल हिज लेफ्ट हँड बी. इकडे त्याचा लेफ्ट हँड असेल तर ही लेफ्ट हँड आहे, म्हणजे ही नॉर्थ बाजू असायला पाहिजे. नॉर्थ म्हणजे लेफ्ट हँड त्याचा जो आहे तो नॉर्थला असणार आहे, नॉर्थला. म्हणजे पर्याय नंबर आपला पहिला करेक्ट आहे, ते फर्स्ट ऑप्शन तुमचा इथे करेक्ट आहे असं म्हणूया. तर हा झाला क्वेश्चन नंबर 17. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 18 मध्ये जाऊया आपण. चला क्वेश्चन नंबर 18. तर 18 हा जो क्वेश्चन आहे मिसिंग सिरीज वाला क्वेश्चन आहे, लेटर वरती बेस आहे. तर लेटर्स वरती जर असे क्वेश्चन आले तर कसे करायचे बघा. टोटल लेटर मोजूया चला, ह्याला इन्क्लुडिंग जे ब्लँक आहे त्याला धरून. तर इथे मी मोजेन 1 2, थोडंसं मी झूम करेन चला इथे ह्याला. ओके, टोटल आहे त्याला इन्क्लुडिंग ब्लँकला पकडून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18, टोटल 18 येतात. ठीक आहे, आणि जे मिसिंग आहेत 1 2 3 4 5 6. तर तुम्ही जर 6 ने डिवाइड केलं तर 6चा गट बनतो 18ला. ओके, टोटल 6चा गट बनतो, कारण 1 2 3 4 5 6 मिसिंग आहेत. तर मी 6चा गट करेन सगळं इथे. ओके, तर 6चा गट कसा होईल. समजा इथं ओ, इथं बी आहे, इथं ओ ठेवला उदाहरणासाठी, इथं डी वाय ओ, इथं डी ठेवला. ओके, इथं परत मग तिसऱ्या पोझिशनला वाय येणार, करेक्ट. चौथ्या पोझिशनला इथं ओ येणार, इथं परत डी येणार आणि इथं परत डी येणार. तर सिरीज मॅच होते का बघा. बी ओ डी वाय ओ, बी ओ डी वाय ओ डी, बी ओ वाय नाही होत, म्हणजे पहिला ऑप्शन तर मॅच होणार नाही, कारण एक पॅटर्न मध्ये लेटर्स पुढे गेले पाहिजेत. तर हे तर आपला होत नाही. तर मी एक काम करेन, दुसरा बघूया, दुसरा पर्याय. तर आपण दुसरा बघूया चला. तर दुसरा पर्यायामध्ये जे मला दिसत आहेत, इथं ओ ठेवूया चला, इथे ओ बरोबर ना, त्यानुसार. त्यानंतर पुढे इथं डी ठेवायला पाहिजे, मग इथं पण डीच ठेवायला पाहिजे, इथं ओ ठेवलं पाहिजे, इथे डी ठेवलं पाहिजे आणि इथे अगेन आपल्याला डी ठेवलं पाहिजे. करेक्ट आहे. तर जर आपण ह्याला जर कॅल्क्युलेट केलं मग बी ओ डी वाय ओ डी, तर बी ओ डी वाय ओ डी, बी ओ डी वाय ओ डी मॅच होते बघा. म्हणजे सिरीज कशी सांगा, बी ओ डी वाय ओ डी ही सिरीज कंटिन्यू व्हायला लागले. बी ओ डी वाय ओ डी
BODYOD ही सिरीज आपली इथं कंटिन्यू करावी. तर ह्यानुसार मी म्हणेन की तुमचं नक्कीच सेकंड ऑप्शन तुमच्या इथं करेक्ट, पर्याय नंबर 2. क्लिअर, लक्षात आलं. तर पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन घ्या मग, क्वेश्चन नंबर 19 अगेन लेटर्स वरती क्वेश्चन आहे बघा, लेटर वरती आलेला आहे. तर याच्यामध्ये काय म्हणाले बघा, झालं सिरीज विथ द टर्म मिसिंग. तर मिसिंग टर्म काय आपल्याला शोधायचं झालं इथे. तर एफ नंतर जे घेतले, जे नंतर एन घेतले, तर इथं पुढे काय आलं पाहिजे. तर एफ आणि जे मध्ये 6 आणि 10, याचा नंबर 6 आहे, याचा जे चा 10 बनतो, याचा यांचा 14 बनतो. 4 ने वाढालाय बघा, अधिक 4 वाढवा 18 म्हणजे इथं आर असायला पाहिजे. आर आहे का, पर्यायामध्ये आहे. 2-3 ठिकाणी आर दिसाले. तर पुढचे मला बघावं लागेल. के नंतर आय घेतलेत ते, के नंतर आय, के नंतर आय. तर ह्या केस मध्ये आय नंतर जी घेतलेला आहे. ठीक आहे, तर मला सांगा के चा नंबर किती येतो, 11 येतोय. त्याच्यानंतर पुढं आय चा नंबर किती येतो, 9 येतो. आणि पुढं जी चा नंबर किती येतोय, 7 येतो. 11 वजा 2, 9 वजा 2, तर 7 वजा 2, 7 वजा 2 म्हणजे 5. तर 5 म्हणजे इथं ई असायला पाहिजे, ई असायला पाहिजे. आर नंतर ई, तर आर नंतर ई मला एकामध्येच दिसतंय इथे. तर हाच आपला करेक्ट असणार आहे ऑप्शन, कारण आर ई वाले 2 ऑप्शन्स नाही आहेत. तर ऑप्शन नंबर तुमचा इथे सेकंड करेक्ट असेल असं म्हणा. आणि पुढे जायचं. हा झाला क्वेश्चन नंबर 19. तर क्वेश्चन नंबर 20 क्वेश्चन नंबर 20 अगेन एक डायग्राम दिलेत आणि ह्या डायग्रामला मॅच होतील असे पर्याय सांगा म्हणतात. चला बघूया. तर माझ्याकडे इथे ऑप्शन दिसत आहेत, बघूया. क्वेश्चन नंबर 20 मध्ये 3 वेन एकामेकासोबत कनेक्ट केलेत, कॉमन कनेक्ट केलेत. तर यातला कुठला पर्याय ह्याच्यामध्ये मॅच होईल सांगा. तर कप, बॉल, शुगर वेगळ्या गोष्टी आहेत, पिस्टल, सॉइल, बीट वेगळ्या गोष्टी आहेत, व्हेरिएबल वेगळे आहेत, ड्रग, फिश, चॉकलेट वेगवेगळे व्हेरिएबल आहेत. आणि मॅन, सिंगर, प्रोफेसर हे कनेक्ट होऊ शकते बघा. मॅन, सिंगर, प्रोफेसर म्हणजे समजा हा मॅन आहे, हा सिंगरचा भाग आहे, आणि प्रोफेसर. एक व्यक्ती सिंगर असू शकतो, प्रोफेसर पण असू शकतो, बरोबर आहे. तर अगेन ह्या केसमध्ये तिघं एकामेकासोबत कनेक्ट होतील असा पर्याय नंबर मला दिसतोय 4. तर ऑप्शन नंबर 4 तुमचा इथे करेक्ट आहे. क्लिअर. चला तर पुढे जाऊया मग. नेक्स्ट तर त्याच्या पुढे 21 नंबर क्वेश्चन काय म्हणतोय बघा. 21 नंबर क्वेश्चन अगेन कॅलेंडर बेस्ड क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये काय केलेत बघूया. पायल्स बर्थडे इज ऑन सॅटर्डे 29 जुलै. 29 जुलै ला सॅटर्डे होता, शनिवार होता. ठीक आहे. ऑन व्हॉट डे ऑफ द वीक विल बी नॅन्सीज बर्थडे इन द सेम इयर इफ नॅन्सी वॉज बॉर्न ऑन 10th ऑक्टोबर. मग 10 ऑक्टोबरला कुठला दिवस आहे सांगा म्हणतात. 10 ऑक्टोबरला कुठला दिवस आहे सांगा म्हणतात, त्याच इयर मध्ये सेम. ठीक आहे. मग जुलै पासून ऑक्टोबर पर्यंत जागा. तर मला सांगा हा जुलैचा महिना, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि पुढे काय यायला पाहिजे, ऑक्टोबर यायला पाहिजे. तर जुलैच्या कुठल्या तारखेपासून मला पुढे जायचं आहे, 29. म्हणजे मागचे 29 दिवस आपल्याला नको आहे. तर जुलैमध्ये 31 दिवस असतात. तर 31 मध्ये 29 काढून टाका. तर 31 मध्ये 29 गेले तर 30 1 2 दिवस इथे काउंट होतील. ऑगस्टचे टोटल 31 दिवस असतात. तर 28 गेले तर ऑड डेज मी घेतो डायरेक्टली, तर 31 मोजा तरी पण चालतंय. उत्तर तेच येतं तुमचं. तर मी डायरेक्टली ऑड डेज घेतो. 31 मधून 28 गेले तर 3, आणि त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये 30 असतात. 30 मध्ये 28 गेले तर 2. हे दिवस मॅटर करतात. आणि ऑक्टोबर मध्ये 31 दिवस असतात. मला 31 नको आहेत, कारण ह्याचा बर्थडे हा 10 ऑक्टोबरला, म्हणजे ऑक्टोबरचे फक्त मला 10 दिवस काउंट करायचे. तर 10 मध्ये 7 गेले तर 3. तर हे सगळं मोजा आणि प्लस करा शनिवार मध्ये, तुमचं उत्तर येते 3. 4 5 6 7 0 कॅन्सल होते, 7 ला 7 भाग जाते, तर तोच दिवस पुन्हा रिपीट होतो. तर झाले फक्त 3. तर याच्यामध्ये मला 3 प्लस करावं लागेल. तर सॅटर्डे प्लस 3 हे तुमचं उत्तर आहे. तर सॅटर्डे नंतर काय तर संडे, मंडे आणि ट्युजडे. तर याचं उत्तर ट्युजडे असायला पाहिजे. तर ट्युजडे म्हणजे पर्याय नंबर सेकंड. राईट. क्लिअर आहे. तर ही तुमचं उत्तर आहे. तर आपण जाऊया पुढच्या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर 22 मध्ये. तर क्वेश्चन 22 अगेन क्लॉक वरती क्वेश्चन आहे बघा, क्लॉक वरती. तर क्वेश्चन 22 मध्ये काय म्हणतात, फाइंड द अँगल्स बिटवीन द मिनिट हँड अँड आवर हँड ऍट 9:30 AM. तर 9:30 वाजता इन्क्लाइड अँगल जो बनेल तर काय असेल ते सांगा म्हणतात. तर मला सांगा, मगाशी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता 30h - 11/2 m. मग 30 इंटू आर किती झाले 9 वजा 11/2 गुणवले मिनिटे किती झालेत 30. तर हे तुमचं उत्तर आहे. तर 2 × 15, 15 गुणवले 11 म्हणजे हे येते 165, आणि हे वजा 9 × 27, 270. तर 270 मधून 165 घालवायचे, 200 मधून 100 गेलो 100, आणि 70 मधून 65 गेलं तर 5, तर 105. त्याचं उत्तर यायला पाहिजे 105 डिग्रीज. तर मला सांगा 135 डिग्रीज असं कुठं आहे काय, तर सॉरी 105 105 आहे बघा. पहिलाच पर्याय तुमचा इथं करेक्ट आहे, 105 डिग्रीज. क्लिअर. डन. तर हा होता तुमचा क्वेश्चन नंबर 22. आता जाऊया क्वेश्चन नंबर 23 मध्ये. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द गिवन फिगर. तर या फिगर मध्ये ट्रायंगल किती आहेत मोजायचे. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. करेक्ट. आता त्रिकोण मोजण्याची कन्सेप्ट कशी आहे तुम्हाला माहिती असेल कदाचित. जेवढे समजा बेस तयार होतात तेवढं आपण सगळं मोजतो, 1 2 3. तर 3 4
5 आणि 6 याच्यामध्ये 6 ट्रायंगल आहेत अशा पद्धतीने. आणि इथं एक वेगळी टाईपची इमेज बनवायचा प्रयत्न केले, तर आपल्याला मोजावं लागेल इथे. तर मोजते वेळी तुम्ही मग काळजी घ्या. मला सांगा हा एक ट्रायंगल बनेल माझ्याकडे इथे असा 1, तर इथे एक बनतोय 2, इथं असा हा मोठा एक बनतोय 3, हा असा बनतोय 3, असा एक उलटा एक बनतोय बघा, असा उलटा एक बनतो, तर 4 झाले इथे. तर इथं 4, 5, हा 6, मोठा एक 7 झाला, करेक्ट. आणि आणि अजून इथं असा एक बनेल बघा 7 नंतर आपण हा एक कॅल्क्युलेट नाही केलाय 8, तर टोटल 8 बनतील तुमचे, राईट. तर टोटल 8 ट्रायंगल तुमचे इथे बनतील. तर 8 माझं उत्तर असायला पाहिजे, म्हणजे पर्याय नंबर ते पहिलाच दिला आहे मुलं, राईट. 8 टोटल ट्रायंगल तर तुमचे काउंट होतील. क्लिअर डन. तर पुढचा क्वेश्चन नंबर 24, सेकंड लास्ट क्वेश्चन. तर 24 मध्ये काय म्हणतात बघा, डायरेक्शन वरती क्वेश्चन आहे. अर्जुन स्टार्ट्स मुव्हिंग टुवर्ड्स द वेस्ट. इथं समजा अर्जुन उभारलाय, तो वेस्ट कडे चाललाय, वेस्ट कडे म्हणजे इकडे जाणार, राईट. तर किती किलोमीटर गेलाय वगैरे काय सांगितलेलं नाही. अर्जुन स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स द वेस्ट, वेस्टला चाललाय तो. आफ्टर कव्हरिंग काही डिस्टन्स, सम डिस्टन्स गेला, ही टर्न्स लेफ्ट. तर मला सांगा वेस्टला जातो लेफ्ट म्हणजे खाली येणार तो, कारण वरती राईट असते. तर लेफ्टला टर्न झाला तो इकडे अशा पद्धतीनं, अँड देन टेक अ राईट टर्न. आता मला सांगा लेफ्टला जाऊन म्हणजे खाली जाऊन तो राईटला टर्न झालाय. आता तुम्ही खाली चाललाय तर राईट म्हणजे कुठले असणार इकडे, आणि लेफ्ट म्हणजे कुठलं म्हणजे साऊथला चाललाय उदाहरणासाठी. तर साऊथची ही काय असते तुमची लेफ्ट, आणि काय असते राईट असते. आता असं राईटला गेला तो, राईटला गेला म्हणजे इकडे गेला. आफ्टर कव्हरिंग सम डिस्टन्स ही टर्न्स लेफ्ट. परदा मी रीड करतोय. अर्जुन स्टार्ट्स मुव्हिंग टुवर्ड्स द वेस्ट, वेस्टला गेला. आफ्टर कव्हरिंग सम डिस्टन्स ही टर्न लेफ्ट, लेफ्टला आला इथे, अँड देन टेक्स अ राईट टर्न. तर राईट टर्न घेतला म्हणजे इकडे आलाय तो, ठीक आहे. इन विच डायरेक्शन ही इज फेसिंग नाव. तर तो सध्या कुठल्या दिशेला बघायला, तर वेस्टला बघायला, राईट. तर वेस्टला बघतो. पुन्हा एकदा मी रिपीट करतो. सुरुवातीला तो वेस्टला गेला, वेस्टला गेल्यानंतर तो लेफ्टला टर्न झाला, आणि देन टेक्स अ राईट टर्न म्हणजे इकडे येणार तो, म्हणजे वेस्टला जाईल. तर वेस्ट म्हणजे ऑप्शन नंबर तुमचा इथं सेकंड करेक्ट आहे. क्लिअर. तर हा होता क्वेश्चन नंबर 24. आता पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 25 मध्ये. 25 मध्ये काय म्हणाले बघा ते. अ मॅन स्टार्ट्स अ पॉइंट अँड वॉक्स 2 मीटर टुवर्ड्स द नॉर्थ. ठीक आहे. इथून एखादा समजा पॉईंट चालू झालाय, ए मॅन म्हणजे एक व्यक्ती आहे समजा, एका पॉईंट पासून जर्नी चालू केलाय, 2 मीटर तो गेलाय नॉर्थला. तर समजा हे 2 मीटर आहे, नॉर्थला गेला, इथं आलाय तो आता, राईट. देन ही टर्न्स टुवर्ड्स द राईट. तर राईटला टर्न झाला म्हणजे इकडे येणार, करेक्ट. तर राईटला टर्न होऊन वॉक 2 मीटर असं म्हटलेलं आहे. तर अगेन 2 मीटर गेला तो, तर समजा इथं आलाय. फायनली ही टेक्स अ राईट टर्न. राईट टर्न म्हणजे आता खाली येणार तो, राईट. राईट टर्न अगेन अँड वॉक्स. पुढे म्हटलेलं व्हॉट इज द डायरेक्शन नाव इज फेसिंग. तर सध्या कुठल्या दिशेला बघायला, तो राईट टर्न घेतला की खाली मला सांगा तो साऊथला बघणार, राईट. म्हणजे उत्तर माझा ऑप्शन नंबर सेकंड पाहिजे. पुन्हा एकदा आपण ह्याला क्रॉस व्हेरीफाय करूया. अ मॅन स्टार्ट्स फ्रॉम अ पॉइंट अँड वॉक्स 2 मीटर टुवर्ड्स द नॉर्थ. तर नॉर्थला गेला, इथं आला. देन टेक्स अ राईट. राईट म्हणजे इकडे आला तो, अँड वॉक्स 2 मीटर. इथं आलाय समथिंग 2 किलोमीटर कव्हर केलाय किंवा 2 मीटर कव्हर केलाय, अँड टर्न अगेन राईट. राईटला तो अगेन टर्न झाला म्हणजे खाली येणार तो आता. कारण तुम्ही जर ईस्टला चाला असाल तर वर म्हणजे तुमचे काय असते सांगा, असा झालाय व्यक्ती. तर असा जात असेल तर वरची तुमची लेफ्ट असते आणि खालची तुमची राईट असते. तर मला सांगा तो राईटला टर्न झालाय तर कुठल्या दिशेला सध्या तो बघतोय, तर तो साऊथला बघतोय असं इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर मला सांगा साऊथला बघतोय असं म्हणत असेल तर पर्याय नंबर तुमचा कुठला करेक्ट असायला पाहिजे, सेकंड करेक्ट असायला पाहिजे. क्लिअर. अशा पद्धतीनं. तर हा तुमचा पर्याय नंबर सेकंड इथं करेक्ट आहे. तर हा झाला क्वेश्चन नंबर 25. तर टोटल आपल्याकडे इथे 25 क्वेश्चन आहेत. तर पूर्ण 25 क्वेश्चन इथं आपण डिस्कस केलेले आहोत. तुमची उत्तरं कदाचित बरोबर आले असतील, कारण मोस्ट जर सेजल मध्ये विचार केला तर मोस्ट सिम्पल सब्जेक्ट म्हणजे रिझनिंगच आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर हा विषय तुम्ही जास्तीत जास्त याच्यामध्ये स्कोर करू शकता. तर माझं इथं म्हणणं असेल की तुम्ही ह्या विषयावरती चांगला अभ्यास करा. एखादा विषय आपला जर चांगला असेल तर आपण त्याला आणखी प्लस केलं पाहिजे, आणखी चांगलं केलं पाहिजे. आणि एखादा विषय जर आपला वीक असेल तर ऍटलिस्ट त्याला एक सर्टन स्टेज पर्यंत तरी आणलं पाहिजे. ठीक आहे. तर हा विषय तुम्हाला कदाचित आवडत असेल असं म्हणे. तर तुमचे जे वीक एरियाज आहे तुम्ही त्याला बघू शकता. कंप्लीट व्हिडिओ बघा, जिथं तुमची चुका झाल्या तुम्ही ते चेक करू शकता. ठीक आहे. तर आज या व्हिडिओमध्ये एवढंच असेल. तर लवकरच आपण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत जी पुढची टेस्ट सिरीज असेल. ठीक आहे. तोपर्यंत आपण थांबू. थँक्यू.